जय जय रघुवीर समर्थ। हरि भक्त विरक्त विज्ञान रासी, जिणे मानसी स्थापिली निश्चयासी। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 133 याचं चिंतन पाहणार आहोत। आपण गेल्या काही श्लोकांमधून हा संत आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घडत असतो, ज्याने हृदयामध्ये निरंतर या रामभजनाला धरलेलं आहे, त्या रामभजनाच्या आधाराने या संतामध्ये कुठल्या कुठल्या गुणात्मक अवस्था आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये साधकापासून तो सिद्धावस्थेपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो, तो कुठल्या पद्धतीने अनुशासन आपल्या जीवनामध्ये सांभाळतो, या सगळ्याचं चिंतन आपण काही श्लोकांमधून करत आहोत। त्यापैकी काही अत्यंत मूलभूत साधक प्रवृत्तीच्या खुणगाठा आपण गेल्या श्लोकामध्ये बघितल्या। तो कसा आहे तर तो विचारून बोलतो, विचार करून बोलतो, विचार करून कृती करतो, विवेकाच्या अधिष्ठानावरती त्याची कृती चालते। आणि त्याचप्रमाणे त्याच्या केवळ सहवासाने देखील अनेक दुःखी जीव शांत होतात, समाधानी पावतात। त्याचं चालणं, त्याचं बोलणं हे अत्यंत धर्माधिष्ठित असतं, त्याचं आचरण अत्यंतिक शुद्ध असतं। असा हा साधक वृत्तीचा रामदासी जो समर्थांना अभिप्रेत आहे, त्याचं चिंतन आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं। सज्जनो, साधक आणि सिद्ध ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर फार जास्त फरक नाही। समर्थांनी जर 5व्या दशकातल्या साधक आणि सिद्धांच्या लक्षणांचा आपण एकत्रित अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की या दोघांमध्ये केवळ एकच फरक आहे, आणि तो म्हणजे साधकाच्या अंतःकरणामध्ये काही संदेह शिल्लक असतात जे साधनेच्या आधाराने निघत असतात, परंतु सिद्ध मात्र निसंदेह असतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह किंवा संशय नसतो। हाच साधक आणि सिद्धामधला फरक आहे। गुणधर्मांच्या आधाराने दोघेही सारखेच दिसतात, पण ही निसंशय अवस्था ही सिद्धाची असते। अशा या निसंशय अवस्थेमध्ये हा सिद्ध कसा दिसतो, कसा राहतो, त्याचे गुणधर्म काय, हा कदाचित आपल्यापैकी प्रत्येकालाच पडणारा प्रश्न आहे। समर्थांनी देखील दासबोधामध्ये ती उत्कंठता अगदी शिगेला नेली की खरोखर ही काया कशी लखलखू लागते हे आत्मज्ञान झाल्यानंतर त्याची नेमकी अवस्था काय असते, या सगळ्या बाह्यांगाने चर्मचक्षुने तपासायच्या अवस्था नाहीत, या तर सगळ्या हृदयाने संवेदना जाणण्याचा हा मार्ग आहे। तो सिद्ध आपल्याला सापडणं, त्याची अनुभूती येणं आणि त्याचा सहवास लाभणं हे अत्यंतिक कठीण आहे, अत्यंतिक दुर्लभ आहे। आपल्याला जीवनाची खूप सारी पुण्याई असेल तरच कदाचित या अशा सिद्ध महापुरुषाचं दर्शन होऊ शकतं, या सिद्ध महापुरुषाचे गुणधर्म लक्षात येऊ शकतात। हा सिद्ध कसा आहे, समर्थ त्याची काही लक्षणं आपल्याला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। काय म्हणते समर्थ माऊली? हरिभक्त विरक्त विज्ञान रासी। साधक असो, बद्ध असो, मुमुक्षु असो किंवा सिद्ध असो,
एक गोष्ट अत्यावश्यक आहे, भजन हे कुठल्याही स्थितीमध्ये थांबता कामा नये. बद्ध देखील भजन करतो आणि सिद्ध देखील भजनाशिवाय राहू शकत नाही. जसं जीवन जगण्यासाठी आपल्याला प्राणवायू अत्यावश्यक आहे, कोणाला सांगावं लागतं का की या स्थितीमध्ये प्राणवायू घ्या आणि या स्थितीमध्ये प्राणवायू घेऊ नका? कुठल्याही अवस्थेमध्ये जसा प्राणवायू अत्यावश्यक आहे, त्याप्रमाणे परमार्थामध्ये तुम्ही बद्ध असा की सिद्ध असा, हरिभजनाशिवाय न राहणं, हरिभक्त होऊन राहणं हे अत्यावश्यक आहे. बद्धाची कदाचित भक्तीची अवस्था खंडित असेल, साधक देखील निरंतरता टिकवण्यामध्ये अपयशी ठरेल, परंतु सिद्धाला मात्र ते स्वातंत्र्य नाही. तो निरंतर हरिभक्ती या स्थितीमध्ये असतो, हरिभक्त. आणि अशा हरिभक्तीसाठी त्याला या दृश्य जगामध्ये कुठलाही प्रकारचं आसक्ती, कुठल्याही प्रकारचा ममतेचा पाश हा कधी धरतच नाही. बघा, आमचं भजन का सुटतं? कारण या दृश्य जगाचं आकर्षण आम्हाला ओढून घेतं. पैसा असो, सौंदर्य असो, एखाद्या वस्तूचा भोग असतो, या सगळ्या गोष्टी या भजनाला बाधक आहेत. परंतु सिद्धावस्थेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समर्थ सांगतात की हरिभक्त तर तो आहेच, पण त्याचबरोबर तो विरक्त आहे. दासबोधामधली विरक्त लक्षणं जेव्हा आपण वाचतो तेव्हा कळतं की या विरक्ताची मानसिक अवस्था काय असते. तो कशामध्ये रक्तच होत नाही, तो कशामध्ये रतच होत नाही, त्याला कुठलीही गोष्ट बांधूनच ठेवू शकत नाही. त्याला केवळ एकच गोष्ट अत्यंत मनापासून आवडते आणि ते म्हणजे हरिभजन. असा हा हरिभक्तीमध्ये निरंतर रत असलेला, या दृश्य जगाच्या असलेल्या आसक्तीमधून सुटलेला हा सिद्ध या हरिभजनाच्या आधाराने एका अत्यंत महत्त्वाच्या पदावरती जाऊन पोहोचलेला असतो. ते पद आहे विज्ञान राशी. आपल्यापैकी अनेक लोक म्हणतील, हे ज्ञान आणि विज्ञान यामधला काय फरक आहे? बघा, आपण गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतो ना, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. अनेक जण अथर्वशीर्ष म्हणतात, पण ज्ञान आणि विज्ञान यामध्ये फरक काय आहे हे आम्हाला कळून येत नाही. एक थोडक्यात उदाहरण देतो, म्हणजे ज्ञान आणि विज्ञानातला तुम्हाला असलेला मूलभूत फरक कळून येईल. बघा, एखादा डॉक्टर जेव्हा त्याच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो, MBBS होत असतो, त्यावेळेला त्याला एखाद्या डीन खाली किंवा एखाद्या डॉक्टरच्या खाली थेअरी पहिल्यांदा शिकवण्यात येते. तो पुस्तकी ज्ञान पहिल्यांदा सगळं शिकतो. मग त्या पुस्तकी ज्ञानाला तो डॉक्टर हळूहळू त्याला त्याच्याबरोबर नेत वॉर्डामध्ये जाऊन त्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे शिकवतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं ज्ञान हे परिपक्व होत असतं. एका टप्प्यावरती त्याला इंडिपेंडंटली म्हणजे स्वतंत्रतेने जाऊन रुग्णांना तपासण्याची परवानगी दिली जाते. ज्ञान आणखीन पक्व होतं. ज्ञान हे आणखीन वाढतच राहतं, दृढच होत राहतं जेव्हा तो स्वतःची प्रॅक्टिस चालू करतो. तो एखादा दवाखाना काढतो, निष्णात होतो, पण तरी देखील तो ज्ञानाच्याच अवस्थेमध्ये आहे. पण एखाद्या वेळेला चुकून माकून ज्या रोगामध्ये संशोधनामध्ये तो निष्णात आहे, ज्या रोगाचं निवारण करण्यामध्ये त्याचा अभ्यास आहे, समजा जर त्याला त्याच्या दुर्दैवाने प्रारब्धाने तोच रोग झाला, तर त्याला त्यावेळेला त्या रोगाची खरी अनुभूती येते की काय त्रास आहे, काय दुःख आहे. जे आपण पुस्तकामध्ये वाचलं, जे आपण वेगवेगळ्या रुग्णांमध्ये बघितलं, त्याचा अनुभव जेव्हा तो स्वतः घेतो, तेव्हा सज्जनो ते ज्ञानाचं विज्ञान होतं. परमार्थामध्ये साधक हा त्या परमात्म तत्वाचं ज्ञान सांगू शकतो, पण ज्ञानाची अनुभूती त्याला नसते, त्यामुळं तो विज्ञानमय होऊ शकत नाही. हा त्याच्या संपूर्ण कोशांची शुद्धी करू शकत नाही. ज्ञान हे त्याचं तोपर्यंत शब्दाधिष्ठित असतं. त्या शब्दांना अनुभूतीची एक प्रकारे वानवा असल्यामुळं ते शब्द त्या भगवंताच्या असलेल्या अनुभूतीपर्यंत जाऊ शकत नाहीत. सिद्धामध्ये ही सगळ्यात प्रधान गोष्ट आहे की तो ज्ञानमय आणि विज्ञानमय देखील असतो.
मला तर असं वाटतं की सिद्धावस्थेसाठी कदाचित ज्ञानाची अवस्था देखील असणं गरजेचं नाही. केवळ गरज आहे हरिभक्त असण्याची, ते निरंतर भजन करण्याची, आणि त्या भजनामधून थेट त्याला विज्ञानमय अवस्था प्राप्त होते. त्यामुळे संत हे कधीही तुम्हाला ग्रंथामधले दाखले देतीलच याची खात्री देता येत नाही, पण ते ग्रंथाचं मर्म मात्र तुम्हाला बरोबर सांगू शकतील. ही विज्ञान राशी, ही या सिद्धाची अवस्था समर्थ आम्हाला पहिल्या चरणामध्ये सांगतात. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. त्याला या चराचरामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याचं ज्ञान नाही आहे. तो सगळ्या गोष्टींना तद्रूपतेने जाणतो. जसं पाणी हे कुठल्याही रंगामध्ये मिसळून त्याचा रंग धारण करतं, त्याप्रमाणे हा विज्ञान राशी या चराचरामध्ये कुठल्याही गोष्टीशी तद्रूप होऊ शकतो. मला आठवतं की आदि शंकराचार्य जेव्हा या मंडन मिश्राशी वादविवादामध्ये उतरले होते आणि जेव्हा त्यांनी त्याला हरवलं, तेव्हा त्यांची पत्नी उभय भारती आदि शंकराचार्यांना म्हणते की मी त्यांचा अर्धांगिनी आहे, आपण मला देखील हरवावं. आणि तिने त्यांच्याशी वाद करण्यासाठी कुठला विषय घ्यावा, तर कामशास्त्राचा विषय तिने घेतला. आता बघा, एक स्त्री समोर बसलेली आहे, समोर एक विरक्त ब्रह्मचारी संत बसलाय आदि शंकराचार्यांचा, आणि विषय आहे कामशास्त्र, ज्याचा अनुभव आदि शंकराचार्यांना नाही. आणि उभय भारतीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळेला शंकराचार्य तिला म्हणाले की माय, या विषयावरती वाद करण्यासाठी मला काही अवधी लागेल. तिने अवधी दिला. काय करावं आदि शंकराचार्यांनी? एक अत्यंत काम भावनेने लिप्त असलेला राजा, आपल्या अनेक राण्यांच्या समवेत भोग घेणारा, तो काही काळास्तव त्याचा देह निवर्तला, त्याचं निधन झालं. आदि शंकराचार्यांनी वायुमार्गाने त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केला आणि त्या देहामध्ये प्रवेश करून पुनश्च त्याला जिवंत केलं. त्या जिवंत झालेल्या राजाने कशा पद्धतीने या सगळ्या भोगांचा आपल्या मनस्थितीच्या आधाराने आनंद घेतलाय, या सगळ्या गोष्टी आदि शंकराचार्य त्या देहामध्ये राहून जाणतात. आणि नंतर काही कालावधीनंतर त्या राजाचा हा देह सोडून पुनश्च आदि शंकराचार्य उभय भारतीच्या समोर येऊन तिच्याशी संवाद करू लागतात. तिने पहिल्याच क्षणामध्ये ओळखलं की आदि शंकराचार्य हे विज्ञान राशी आहेत. खरोखर हे संत विदेही असतात. त्यांना या सगळ्या गोष्टींची तद्रूपता असते. आकाश मार्गाने ते प्रत्येक गोष्टीची अनुभूती त्यामध्ये लिप्त न होता, कुठल्याही प्रकारे आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी म्हणून न घेता, या विज्ञान राशीची ही अवस्था समर्थ आपल्याला सांगतात. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. हे त्यांना कुठून येतं ज्ञान? असं काय केलेलं असतं की ज्याच्यामुळे ते विज्ञान राशी होतात? एकच गोष्ट केलेली असते, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. त्यांनी एकच गोष्टीचा बोध घेतलाय, आणि तो म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाची अनुभूती घेतली आहे. आपल्या स्वतःला त्यांनी जाणलंय, आपल्या हृदयातल्या रामाला त्यांनी ओळखलंय. आणि एकदा का त्याला ओळखलं आणि त्या स्वरूपाशी आपण तद्रूप झालो, संलग्न झालो, की सज्जनो, देहामध्ये असूनही आपण विदेही होतो. आपण निरंतर त्या आत्मस्वरूपाशी संलग्न राहतो. आणि या आत्मस्वरूपाशी संलग्न झाला की तो झरा तो मूळचा खरा, अशी ती अवस्था होते. ज्याप्रमाणे एखाद्या झराचा कितीही उपसा केला तरी त्या झऱ्यामधलं पाणी संपत नाही, कारण तो त्या मूळ झऱ्याशी जोडला गेलेला असतो. ज्ञानी आणि विज्ञानी या दोघांमध्ये हाच फरक आहे. सुंदरकांडामध्ये हनुमंत रावणाला म्हणतो, सजल मूल जिन सरितन नाही, बरशी गये पुनी तबही सुखाई. ज्या नद्यांना मूळ नाही, ज्या नद्या केवळ पावसाच्या पाण्यावर वाहतात, त्या पावसाळा संपता क्षणी आटून जातात. परंतु जो झरा असतो, जो मूळचा असतो, तो मात्र निरंतर वाहत राहतो, प्रवाही राहतो. विज्ञान राशी जीव आणि ज्ञानी यामध्ये हा मूलभूत फरक आहे की ज्ञानी हा बुद्धीच्या आधाराने बोलतो, ज्ञानी हा पुस्तकाच्या आधाराने बोलतो, ग्रंथाच्या आधाराने बोलतो. जर त्या गोष्टी त्याच्याजवळ नसतील तर तो ज्ञानी
आपलं ज्ञान प्रगट करू शकत नाही, परंतु विज्ञान राशी मात्र आपल्या हृदयस्थ असलेल्या रामाच्या चिंतनामध्ये आहे. तो त्याच्याशी निमग्न झालाय, तद्रूप झालाय. अशा आत्मारामाशी तद्रूप झालेल्या हरिभक्ताला कधीच शब्दांची उणीव भासत नाही, ज्ञानाची उणीव भासत नाही. असा हा सिद्ध ज्ञानमय आहे, विज्ञानमय आहे, विरक्त आहे, हरिभक्त आहे. पण मग त्याचा उपयोग जनमानसाला काय, समाजाला त्याच्यापासून काय मिळतं? समर्थ या सिद्धाची असलेली अवस्था समाज मनाच्या दृष्टीने देखील सांगतात. काय म्हणतात? तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्याचं दर्शन होणं हे महत् भाग्य आहे. त्याला केवळ बघितलं, त्याची ती प्रसन्नता अनुभवली, तरी मनुष्य हा स्वाभाविकपणे शांत होऊन जातो. तया दर्शने. आणि कदाचित आपला पुण्यांश जर खूप फळला असेल ना सज्जनो, बघा प्रेमाची अशी अवस्था असते ना की हे सिद्ध म्हणजे एक प्रकारे मॅग्नेट्स असतात. त्या मॅग्नेटिक एरियामध्ये तुम्ही गेला की कसं ते लोखंडाला खटकन ओढून घेतं, तसं हे परीस आमच्यासारख्या लोखंडांना क्षणामध्ये ओढून घेतं त्याच्याजवळ. तया दर्शने. त्याचं दर्शन होतं, आपण फटकन ओढले जातो. असं वाटतं की ह्यांचा सहवास मिळावा, यांच्याशी आपलं बोलणं व्हावं, ह्यांनी आपल्याला काहीतरी सांगावं. तो त्याच्याजवळ रेंगाळू लागतो आणि एखाद्या दिवशी त्या सिद्धाची दृष्टी आपल्यावरती पडते. आपल्याला म्हणतात, काय कसे आहात तुम्ही? आणि जेव्हा असा सिद्ध आपल्याशी बोलतो, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्याने आपल्याशी केलेले 2 शब्दाचा संवाद असो, केवळ एखादी दृष्टी जरी त्याची आपल्यावरती पडलेली असो, त्याची या दृष्टीच्या स्पर्शाने देखील सज्जनो आपल्या मनामधले अनेक संदेह मावळले जातात. अज्ञानाचे असलेले मोठे मोठे पर्वत कोसळून पडू लागतात. अशा या सिद्ध पुरुषाने, त्याच्या स्पर्शाने जर आमच्या पाठीवरून हात फिरवला ना, तर मोर पिसाने जशी आपल्या मनाची अवस्था होते स्पर्शाने, तशी सिद्धाच्या स्पर्शाने आमच्यासारख्या जीवांची अवस्था होऊन जाते. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. ब्रह्मानंद महाराजांची आठवण येते. ब्रह्मानंद महाराज पंढरपूरला जायला निघालेले आहेत महाराजांच्या समवेत, आणि टांग्यामध्ये महाराज बसले. तर अशा आपल्या महाराजांच्या जवळ आपण कसं बसावं, मांडीला मांडी लावून? म्हणून ब्रह्मानंद महाराज टांग्याच्या बरोबर चालू लागले, पळू लागले. गोंदवले पंढरपूर अंतर काही कमी नव्हतं सज्जनो. एवढं सगळं अंतर धावताना पाय ठेचकाळत होते, रक्त येत होतं, काटे कुटे लागत होते. पण ब्रह्मानंदांना या कशाचीच आता शुद्ध राहिली नव्हती. महाराज त्यांच्याशी बोलतायत, परंतु डोळ्यासमोर महाराजांची निरंतर मूर्ती आहे. टांग्याच्या मागे धावताना ब्रह्मानंद महाराजांना पाहतायत. तया दर्शने तया भाषणे. श्री महाराज ब्रह्मानंदांना म्हणतात, अरे बुवा, अरे किती लागले, पायातून रक्त येते बाबा, हे घे माझ्या पादुका तरी घाल पायामध्ये. म्हणून आपल्या पायातल्या पादुका ब्रह्मानंदांकडे ते फेकतात. ब्रह्मानंद महाराजांना तर आज फार मोठी उपलब्धी प्राप्त झाली. महाराजांच्या पादुका मिळाल्या. त्यांनी त्या महाराजांच्या पादुका डोक्यावरती घेतल्या आणि डोक्यावर त्या पादुका घेऊन महाराजांच्या मागे ते धावू लागले. महाराज म्हणाले, अरे बुवा काय करतोयस हे? त्या पादुका तुला मी पायात घालण्यासाठी दिल्या आहेत. पण ब्रह्मानंद त्यांच्या मागे पळत राहिले. पंढरपूर क्षेत्री श्री महाराज पोहोचले आणि पंढरपुराला ब्रह्मानंद महाराजांनी प्रदक्षिणा घातली. आणि एवढा सगळा त्रास झालेला आहे बघा, परंतु ब्रह्मानंद महाराजांच्या पाठीवरून महाराजांनी केवळ हात फिरवला. तो मोरपिसासारखा सुंदर हात ब्रह्मानंद महाराजांच्या पाठीवरून फिरताच जणू काही त्यांची सगळी काष्ठ, त्यांची गात्र ही अत्यंत सुखरूप झाली. सगळा दाह निघून गेला, सगळा संताप निघून गेला. सज्जनो, माझ्या रामाची दृष्टीच तशी होती हो. रामायणामध्ये वानरं अस्वल दिवस रात्र युद्ध करतायत आणि रामराय त्यांच्यावरती केवळ एक कृपा कटाक्ष टाकतो, सगळ्यांना डोळे भरून पाहतो आणि रामाच्या या दृष्टीच्या स्पर्शाने त्या सगळ्यांचे श्रम निघून जातात. असे विलक्षण या सिद्धावस्थेचं
समर्थ रूप आपल्याला सांगतायत. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सज्जनो, अशी ही सिद्धावस्थेची वेगवेगळ्या प्रकारच्या गुणधर्मांची चर्चा समर्थ या श्लोकामध्ये करतायत. यातील पुढील सूत्राचं चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.